जिल्ह्यात दुचाकी चोरीच्या घटना सातत्याने वाढत आहे. अशातच शहर पोलीस ठाण्याच्या डीपी पथकाने एका सराईत दुचाकी चोरट्याला ताब्यात घेऊन मुद्देमाल जप्त करण्यात आलाय. मनोज भास्कर देमनगुंडे राहणार बालाजी मंगल कार्यालय पिंपळगाव यवतमाळ असे ताब्यातील आरोपीचे नाव आहे. शहरातील संजय श्रीधर ढवळे व चांदोरी नगर यवतमाळ यांनी 27 मे रोजी त्यांची दुचाकी विश्वशांतीनगर पिंपळगाव बायपासवरून चोरी गेल्याची तक्रार शहर पोलीस ठाण्यात दिली होती. त्यावरून पोलिसांनी गुन्हा दाखल करून तपास सुरू केला. दरम्यान पोलीस स्टेशनच्या डीपी पथकाला एक इसम हा पारस अपार्टमेंट पडित बिल्डिंगमध्ये मोटरसायकल विक्रीकरिता ठेवल्याची माहिती मिळाली. त्यावरून पथकाने सापळा रचून मनोज देमनगुंडे याला ताब्यात घेतले. तसेच त्यांच्याकडून दुचाकी जप्त केली. अधिक विचारपूस केली असता त्याच्या ताब्यातून 1,25,000च्या 3 दुचाकी जप्त करण्यात आल्या. ही कारवाई पोलीस अधीक्षक कुमार चिंता, अपर पोलीस अधीक्षक अशोक थोरात, उपविभागीय पोलीस अधिकारी दिनेश बैसाने, पोलीस निरीक्षक रामकृष्ण जाधव यांच्या मार्गदर्शनात गुन्हे प्रगटीकरण पथकाचे पोलीस उपनिरीक्षक गणेश सपकाळ, पोलीस रावसाहेब शेंडे, गौरव ठाकरे, पवन नांदेकर, पवन तडसे, प्रदीप कुरटकर, मयूर तेल्लेवार यांनी केली.